नमस्कार. तुम्हाला आज मी फेसबुक पेज कसे क्रिएट करायचं ते लाईव्ह शिकवणार आहे. तरी तुम्ही लक्ष देऊन पाहायचं आहे आणि त्याप्रकारे FBचं पेज क्रिएट करायचं आहे फेसबुकचं. ओके. फेसबुक आय डी हा माणसाचा असतो आणि फेसबुक पेज हे बिझनेसचं असतं. तर आज आपल्याला बिझनेससाठीच फेसबुक पेज क्रिएट करायचं आहे. तर सुरुवातीला आपण फेसबुकवरती जाऊया. फेसबुकवरती गेल्याच्यानंतर हे होम पेज ओपन झालेलं आहे फेसबुकचं. ओके. तर आपल्याला इथे व्हॉट्स ऑन युअर माइंड हे इथं वर दिसत आहे. त्याच्या बाजूला छोटासा प्रोफाईल आहे. ओके. सुरुवातीला त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर असं पेज ओपन होईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं वर जे काही 3 लाईन रेषा दिसत आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ओके. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथं जर वर दाखवत असेल पेजेस ऑप्शन तर ठीक आहे. नसेल दाखवत तर सी मोरवर क्लिक करा. खाली स्क्रोल करा. तुम्हाला पेजेस दिसेल. पण आपलं इथे वरच सुरुवातीला पेजेस म्हणून ऑप्शन दिसत आहे. तर पेजेसवर क्लिक करायचं आहे. पेजेसवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता कोपऱ्यामध्ये क्रिएट म्हणून ऑप्शन दिसत आहे. ओके. तर आपल्याला न्यू पेज क्रिएट करायचं आहे. तर आपण आता सुरुवातीला आपल्याला पेजचं नाव द्यायचं आहे. तर मी एक नाव देतोय अनिल. आता तुम्ही तुमचं स्वतःचं नाव टाकल्याच्यानंतर पुढे सरनेम पण टाकू शकता किंवा काही जरी दुसरं नाव दिलं तरी चालेल. ओके. आता मी अनिल स्किल टाकतो. ओके. अनिल स्किल. नाव मी टाकले तेच टाकावं असं काही नाही. तुम्ही तुमच्या मनाने कोणतंही नाव देऊ शकता पेजला. ओके. आता आपल्याला पेजला नाव दिलेलं आहे आपण अनिल स्किल. तर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्याच्यानंतर तुम्हाला कॅटेगरी येतील. ओके. तर कॅटेगरीमध्ये तुम्ही कोणतंही एक कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे. ओके. आता मी तर एक कॅटेगरी सिलेक्ट केली आहे. किंवा आपण 2 केलं तरी चालतं आहे किंवा टोटल सिलेक्ट केला तरी चालेल. ओके. तर आपल्याला खाली आता नेक्स्टचं ऑप्शन आलं आहे. तर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट आल्याच्यानंतर तुम्हाला इथे बायोचं ऑप्शन येणार आहे. ओके. बायोमध्ये तुम्ही काही टाकू शकता फॉर्मॅलिटीज म्हणून. मी इथे पण स्किल नाव टाकतो. ओके. तर वेबसाईट टाकायची गरज नाही. ईमेल आय डी, फोन नंबर टाकून घ्या. ॲड्रेस, सिटी, पोस्ट कोड हे सगळं माहिती तुम्ही भरून घ्यायची आहे. मी त्याला स्किप करतोय. ओके. पुढे नेक्स्ट करायचं आहे. तर नेक्स्ट केल्याच्यानंतर आपलं फेसबुक पेज क्रिएट झालेलं आहे. ओके. अशा प्रकारे तुम्ही तुमचं फेसबुक पेज बिझनेससाठी क्रिएट करून घ्यायचं आहे. ओके. आता इथे काहीच करायचं नाही आहे. फक्त जर तुम्हाला प्रोफाईल फोटो वगैरे टाकून घ्यायचं असेल तर टाकून घेऊ शकता इथून. ओके. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट बॅक केलं तरी तुम्ही जेव्हा फेसबुक ओपन करून पेजेसवर जाणार त्यावेळेस तुम्ही क्रिएट केलेलं फेसबुक पेज तुम्हाला तुमचं दिसेल. ओके. अशा प्रकारे फेसबुक पेज आपलं क्रिएट झालेलं आहे. ओके. थँक्यू.